हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पादान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांश्च नमः। ओम विष्णुपादाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी नीति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हे कृष्ण करुणा सिंधु दीन बंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण हरे कृष्ण। भक्तिशास्त्रीच्या या पुढच्या धड्यामध्ये म्हणजे लेसन क्रमांक 13 धडा 13वा उपस्थित सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण चर्चा करणार आहोत भगवद्गीता अध्याय 3 कर्मयोग आणि श्लोक संख्या 10 ते 21। तर या धड्यामध्ये क्लोजबुक एक्झाम तयारी प्रश्न क्रमांक जे आहेत त्याच्याबद्दल 35, 36 आणि 37 अशा पद्धतीचे प्रश्न आपण पाहणार आहोत। तर ते प्रश्न काय आहेत ते आपण पाहूया। तर यो भुंक्ते स्तेन एव सह या शब्दाचा अर्थ काय आहे आणि याचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे 12व्या श्लोकामध्ये। तर त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो 36वा। असं का म्हटलं जातं की जो मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावना भावित आहे त्याला वैदिक आदेशांचं कोणतंही बंधन राहत नाही। तर याचं उत्तर मिळणार आहे तुम्हाला 17व्या श्लोकामध्ये। आणि 37वा प्रश्न जो आहे तर तो असा आहे की आचार्य या शब्दाची व्याख्या काय, आणि याचं उत्तर मिळणार आहे 21व्या श्लोकामध्ये। तर अशा पद्धतीने क्लोजबुक एक्झाम तयारीचे 3 प्रश्न आपण करायचे आहेत। तो होमवर्क आहे तुमच्यासाठी। आपण पाहूया 10व्या श्लोकापासून सुरुवात करूया। सहयज्ञ प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः अनेन प्रसविष्यध्वम् एषवोस्त्विष्ट कामधू। याचा भाषांतर श्रील प्रभुपाद असं सांगतायत। सृष्टीच्या आरंभी प्रजापतीने श्री विष्णू प्रित्यर्थ यज्ञासहित मनुष्य आणि देवी देवतांना निर्माण केले आणि त्यांना वरदान देऊन म्हणाले की तुम्ही या यज्ञापासून सुखी व्हा, कारण यज्ञ केल्याने सुखी राहण्यासाठी आणि मोक्ष प्राप्ती करण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी तुम्हाला सहजपणे प्राप्त होतील। आता आपण पाहूया की या तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद आपल्याला काय महत्वाचे मुद्दे सांगतायत। तर सृष्टी निर्मितीचं कारण काय आहे की प्रजापती म्हणजे श्री विष्णू यांनी निर्माण केलेली भौतिक सृष्टी म्हणजे काय आहे तर बद्ध जीवात्म्यांना भगवत धामात म्हणजे स्वतःच्या घरी परत जाण्याची सुसंधी ही भगवंतांनी या सृष्टीच्या निर्माणाद्वारे केलेली आहे। या भौतिक सृष्टीतले सर्व जीव हे भौतिक प्रकृतीद्वारे बद्ध करण्यात आलेले आहेत, कारण त्यांना पुरुषोत्तम भगवान श्री कृष्ण किंवा विष्णू यांच्याशी त्यांच्या असलेल्या संबंधांचं विस्मरण झालं। आणि भगवान विष्णू हे प्रजापती आहेत आणि ते सर्व प्राणीमात्रांचं, सर्व जगताचं, सर्व सुंदर वस्तूंचे पती आणि प्रत्येकाचे रक्षण करता पण आहे। आता आपण पाहू की श्री विष्णूंच्या संतुष्टीसाठी यज्ञ कसं करावं हे बद्ध जीवांना शिकवण्यासाठी म्हणून भगवंतांनी काय केलं तर या सृष्टीची निर्मिती केली। आणि त्यामुळे भौतिक जगतात असतानाच ते
सर्वजण चिंताविरहित सुखी जीवन व्यतीत करू शकतात. वर्तमान भौतिक शरीराच्या विनाशानंतर भगवत धामात सुद्धा प्रवेश करू शकतात. आणि बद्ध जीवांकरता भगवंतांनी निर्माण केलेली ही संपूर्ण योजना आहे ना, यज्ञ केल्याने बद्ध जीव यथावकाश कृष्ण भावना भावित होतो आणि त्याच्यामध्ये सर्व सद्गुण विकसित होतात किंवा आढळून येतात. तर या संदर्भामध्ये की श्रीमद भागवतम हा जो दिव्य ग्रंथ आहे त्याच्यातल्या 2ऱ्या स्कंधातल्या 4थ्या अध्यायातल्या 20व्या श्लोकामध्ये शुकदेव गोस्वामी भगवंतांचं अनेक प्रकारे पती म्हणून वर्णन करतात. तर तो श्लोक आपण पाहू. श्रियपतीर यज्ञपतीर प्रजापतीर धियापतीर लोकपतीर पतिर्गतिर्श्चांधक वृष्णी सात्वताम प्रसिद्धताम मे भगवान सात्वताम पती. भगवान श्री विष्णू हे प्रजापती आहेत. ते सर्व प्राणीमात्रांचे, सर्व जगताचे आणि सुंदर वस्तूंचे पती आणि प्रत्येकाचे रक्षण करते आहेत. कलियुगात ना ही संकीर्तन यज्ञाची शिफारस आहे ना, ही वैदिक शास्त्रांनी केलेली आहे. आणि कलियुगातल्या सर्व मनुष्यांच्या मुक्ततेकरता या दिव्य पद्धतीचा परिचय भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी स्वतः करून दिला. तर श्रीमद भागवतामध्ये संकीर्तन यज्ञाचा हा विशेष संदर्भ दिलेला आहे. तर त्याच्यात असं सांगितलंय, कृष्ण वर्णम त्विषा कृष्णम सांगो पांगास्त्र पार्षदम यज्ञैहि संकीर्तन प्रायैहि यजंतीहि सुमेधसः. या कलियुगामध्ये जे वास्तविक बुद्धिमान लोक आहेत ना, ते पार्षदांसहित अवतरित होणाऱ्या भगवंतांचं संकीर्तन यज्ञ करून पूजन करतील. आणि वैदिक शास्त्रांमध्ये सांगण्यात आलेले इतर यज्ञ करणं या कलियुगात शक्य नाहीये. आणि श्रीमद भगवद्गीतेमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा एक संदर्भ येतो 9व्या अध्यायातल्या 14व्या श्लोकामध्ये की सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. की कलियुगामध्ये संकीर्तन यज्ञ हा सिद्धींकरता सहज साध्य आणि उदात्त आहे. तर या पहिल्या श्लोकात म्हणजे 10व्या श्लोकातनं या पद्धतीचा संदेश आपल्याला प्राप्त होतो. आता आपण पाहूया श्लोक संख्या 11 आणि 12. देवान भावयतानेन ते देवा भावयन्तु वः परस्परम भावयन्तः श्रेय परम अवाप्स्यतः. यज्ञाने संतुष्ट झालेल्या देवी देवता तुम्हालाही संतुष्ट करू शकतील आणि या प्रकारे मनुष्य आणि देवी देवता यांच्यातील परस्पर सहयोगाने सर्वांसाठी सर्वत्र समृद्धीचे साम्राज्य पसरेल. 12वा श्लोक. इष्टान भोगान हि वो देवा दास्यन्ते यज्ञ भाविताः तैर्दत्तान प्रदायेभ्यो यो भुंक्ते स्तेन एव सह. विविध जीवनावश्यक वस्तूंच्या अधिकारी असणाऱ्या देवी देवता ज्या वेळेस यज्ञ करण्यामुळे संतुष्ट होतील तेव्हा ते तुमच्या सर्व गरजा पुरवतील. पण अशा वस्तू पुन्हा देवतांना अर्पण न करता जो त्यांचा भोग घेतो तो निश्चितपणे चोरच आहे. प्रभुपादांनी या दोन्ही तात्पर्यामध्ये अतिशय महत्वाचे मुद्दे सांगितलेले की ज्या सगळ्या देवी देवता आहेत ना, त्यांना काय केलेलं आहे तर भौतिक कार्याचं प्रशासन म्हणजे ज्याला ऍडमिनिस्ट्रेशन असं म्हटलं जातं ते व्यवस्थितपणे करण्यासाठी त्यांना एक विशेष शक्ती प्रदान करण्यात आलेली असते. जसं आपण पाहतो जिल्हाधिकारी असतो, त्याच्यानंतर तहसीलदार असतो, तर ह्या सगळ्यांना सुद्धा एक विशिष्ट शक्ती प्रदान करण्यात आलेली असते शासनाद्वारे. त्याच पद्धतीने हे भौतिक जगताचं प्रशासन चालवण्यासाठी जे देवी देवता आहेत त्यांना सुद्धा एक विशेष शक्ती प्रदान करण्यात आलेली असते. प्रत्येक जीवाच्या शरीर आणि आत्म्याच्या पोषणासाठी आवश्यक वायू, प्रकाश, पाणी या सगळ्या गोष्टींचा पुरवठा करण्याचं जे कार्य आहे ना हे देवतांकडे सोपवण्यात आलेलं असतं. आणि मानवी समाजाला लागणाऱ्या सर्व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा हे भगवंतांचे जे प्रतिनिधी आहेत ना देवी देवता यांच्याद्वारे केला जातो. आणि या गोष्टींचा योग्य पद्धतीने उपभोग घ्यायचा, आत्मसाक्षात्कारासाठी धडधाकट आणि निरोगी राहण्याकरता हे भगवंतांचे हे जे प्रतिनिधी आहेत ना यांच्याद्वारे या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पुरवल्या जातात.
हा. आणि पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण आहेत ना, यांच्या शरीराच्या विविध भागांमध्ये असणाऱ्या या देवी देवता म्हणजे भगवंतांचे असंख्य सहाय्यक आहेत. देवा नारायणा अंगजा अशा पद्धतीने शास्त्रात वर्णन करण्यात येतं. त्यांची संतुष्टी किंवा असंतुष्टी ही मनुष्याने केलेल्या यज्ञावर अवलंबून असते. आणि काही यज्ञ जे असतात ना, हे विशिष्ट देवतांना संतुष्ट करण्यासाठीच केले जातात. आता ज्या वेळेस असे यज्ञ योग्य रीतीने केले जातात ना, तेव्हा स्वाभाविकपणे पुरवठा करणाऱ्या विविध विभागांचे अधिकारी असणाऱ्या ज्या देवी देवता आहेत त्या संतुष्ट होतात. आणि त्यामुळे काय होतं, नैसर्गिक पदार्थांचे जे पुरवठा आहे त्याच्यामध्ये कधीच कमतरता जाणवत नाही किंवा तुटवडा जाणवत नाही. मनुष्य समाजाला भरपूर गोष्टी लागतात, खाद्यपदार्थ, धान्य, फळफळावळ, भाजीपाला, दूध, साखर, आणि मांसभक्षक लोकांसाठी मांस सुद्धा. तर ह्या सगळ्या गोष्टींचा पुरवठा देवी देवतांद्वारे केला जातो. काय, कोणत्याही पदार्थाची निर्मिती ना हे मनुष्य कधी करूच शकत नाही. उष्णता, प्रकाश, पाणी, हवा या सगळ्या जीवनावश्यक गोष्टी आहेत. आणि या कोणत्याही गोष्टीची निर्मिती ना मनुष्याद्वारे केली जाऊ शकत नाही. भगवंतांशिवाय भरपूर सूर्यप्रकाश, चंद्रप्रकाश, पाऊस, वारा या गोष्टी अस्तित्वात असूच शकत नाहीत. आणि या गोष्टी वाचून कोणी जगू सुद्धा शकत नाही. म्हणून यावरून स्पष्ट होतं की आपलं जीवन जे आहे ना, हे भगवंतांच्या कृपेशिवाय होणाऱ्या पुरवठ्यावर आपण जगू शकत नाही. जर भगवंतांनी पुरवठा केला तरच आपण जगू शकतो. म्हणजे आपण संपूर्णपणे भगवंतांवर अवलंबून आहोत. एवढंच काय, आपला उद्योगधंदा जो असतो ना त्याच्यासाठी सुद्धा प्रभुपाद उदाहरण देतात. धातू, गंधक म्हणजे सल्फर, त्याच्यानंतर मेटल्स, मर्क्युरी, पारा, मॅंगनीज इत्यादी अनेक प्रकारची खनिज किंवा त्याच्यासाठी लागणारा कच्चा माल हा सुद्धा भगवंतांद्वारेच पुरवला जातो. संपूर्ण प्रक्रिया आहे ना ही काय आहे की भौतिकतावादी मनुष्य जो आहे ना त्याच्या हृदयामध्ये तो भगवंतांवर अवलंबून असला पाहिजे आणि त्यामुळे त्याचा सेवाभाव वाढला पाहिजे. यासाठी ही अशी बनवण्यात आलेली आहे. आणि याच गोष्टीकडे लक्ष देऊन कृष्ण आपल्याला समजवतात की भगवंत, देवी देवता यांना तुम्ही ओळखा, त्यांना फळस्वरूप त्यांच्यासाठी यज्ञ अर्पण करा, जेणेकरून तुम्ही दोघेही देवी देवता आणि मनुष्य संतुष्ट होऊ शकतील. आणि जर तुम्ही अशा प्रकारचं उचित यज्ञ न करता जर भोग घेण्याचा प्रयत्न केला, खाण्याचा प्रयत्न केला, यो भुंक्तेस्तेन एव सह, त्याला चोर असं समजलं जातं. तर कसं आहे की आध्यात्मिक साक्षात्काराची जी परिणती आहे ना ही कशात होते, तर भौतिक अस्तित्वाच्या संघर्षातनं मुक्त होणं या जीवनाच्या अंतिम ध्येयामध्ये त्याची परिणती झाली पाहिजे. हे जीवनाचं ध्येय असलं पाहिजे. जर मनुष्य जीवनाच्या ध्येयाचं विस्मरण झालं ना तर अधिक अधिक इंद्रिय तृप्ती आणि भगवंतांच्या प्रतिनिधींकडून वस्तू स्वीकारायच्या पण परत काही द्यायच्या नाहीत. या भौतिक अस्तित्वातनं आपण कर्मबंधनात असे गुरफटत जातो आणि निश्चितपणे आपल्याला चोर समजलं जातं. याच्यामध्ये एक ऍडिशनल रेफरन्स सुद्धा देण्यात आलेला आहे. भगवद्गीतेचा 5वा अध्याय आणि 29वा श्लोक, भोक्ताराम यज्ञ तपसाम. मागच्या वेळेस सुद्धा आपण चर्चा केली याच्यावर की यज्ञ कर्मापासून काय होतं तर अनेक अनुषंगिक लाभ निर्माण होतात. म्हणजे काय, यज्ञ काय अंततः भौतिक बंधनातनं मुक्त होण्यासाठी कारणीभूत असतात. वेदांमध्ये सांगितलंय की यज्ञ कर्मामुळे काय होतं तर आपली सर्व कार्य जी आहेत ती शुद्ध होतात. आहार शुद्धो सत्वशुद्धी, सत्वशुद्धो धुवा स्मृती, स्मृतिर्लंभे सर्व ग्रंथीनान विप्रमोक्षः. यज्ञ केल्याने मनुष्याचा आहार शुद्ध होतो, शुद्ध आहार ग्रहण केल्याने त्याचं जीवन शुद्ध होतं. जीवन शुद्ध झाल्यामुळे स्मृतीमध्ये म्हणजे आपल्या ब्रेनमध्ये सूक्ष्म ऊतींचं शुद्धीकरण होतं. आणि जेव्हा स्मृती शुद्ध होते तेव्हा मनुष्य मोक्ष मार्गाबद्दल विचार करायला लागतो.
आणि या सर्वाची परिणती काय आहे? वर्तमान समाजामध्ये अत्यावश्यक असलेल्या कृष्ण भावनेमध्ये उन्नत होणे. आता आपण पाहू यज्ञ न करण्याचे काय धोके आहेत. जर मनुष्य जीवनामध्ये या ध्येयाचं जर विस्मरण झालं ना, तर आपण केवळ इंद्रिय तृप्ती करता खाण्याचा प्रयत्न करणार, भोग घेण्याचा प्रयत्न करणार, आणि भगवंतांचे प्रतिनिधी जे आहेत, जे पुरवठा करतायत, त्यांच्याकडनं फक्त आपण घेतोय 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 घेतोय, तर आपण काय होत जातो? भौतिक कर्मबंधनामध्ये अधिक 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 गुरफटत जातो आणि या देवी देवतांच्या नजरेमध्ये आपण चोर ठरतो. चोर ठरल्यावर काय होणार? आपल्याला शासन तर होणारच आहे निश्चितपणे. काय आहे? सृष्टी निर्मितीचा हा हेतूच नाहीये. म्हणून भौतिक प्रकृतीच्या नियमाद्वारे शिक्षा दिली जाते. पूर्णपणे भौतिक दलदलीत रुतलेल्या भोगवादी चोरांचा समाज आहे ना, तो कधीही सुखी होऊ शकत नाही. काय? चोरांची एक कम्युनिटी असते. त्यांच्या कम्युनिटीमध्ये कोणीच कधी सुखी नसतो, कारण त्यांच्या जीवनाकडे ध्येयच नसतं. त्या सर्वांचं म्हणजे सर्व चोर मिळून जे एका ठिकाणी राहतात ना, तर तिथे कधीही ते शांत पद्धतीने राहू शकत नाही. कायम त्यांना भीती असते. का? तर त्यांचं लक्ष जे आहे ना, हे केवळ चोरी करणे, इंद्रिय तृप्ती करणे, चोरी करणे, इंद्रिय तृप्ती करणे एवढंच असतं. त्यामुळे यज्ञ कशासाठी करायचा याचं त्यांना ज्ञानच नसतं. म्हणून याकरता आणि संपूर्ण समाज याच भावनेमध्ये गुरफटलेला आहे. केवळ घेत राहायचं घेत राहायचं घेत राहायचं, द्यायचं कधी नाही. म्हणून चैतन्य महाप्रभूंनी काय केलं? अत्यंत सहज आणि सुलभ असा संकीर्तन यज्ञाचा अवलंब केला. आणि या जगातला जो कोणी व्यक्ती हा कृष्ण भावनेच्या तत्वांचा स्वीकार करणार ना, तर तो संकीर्तन यज्ञ करणार आणि तो निश्चितपणे या भौतिक बंधनातनं मुक्त होऊन भगवत धामात निघून जाणार. यज्ञ संकीर्तन प्रायी यजंती ही सुमेधसा. जे बुद्धिमान लोक आहेत ना, ते काय करतील? या हरे कृष्ण महामंत्राचा अवलंब करतील. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, आणि आपलं जीवन संपताक्षणी ते भगवत धामात परत जातील, विशेष कुठल्याही प्रकारचे कष्ट न करता. तर अशी महत्वाची शिकवण या श्लोकातून आपल्याला प्राप्त होते. आपण पाहूया 13वा श्लोक. यज्ञ शिष्टाशिनः संतो मुच्यन्ते सर्व किल्बिषैः भुंजते ते त्वघम पापा ये पचन्त्यात्मकारणात. भगवत भक्त हे सर्व प्रकारच्या पापातून मुक्त होतात, कारण ते सर्वप्रथम यज्ञाला अर्पण केलेले अन्न ग्रहण करतात. इतर लोक जे आपल्या स्वतःच्या इंद्रिय भोगाकरता भोजन बनवतात, ते खरोखरच केवळ पापच भक्षण करतात. तर या ठिकाणी सांगण्यात आलंय की कशा पद्धतीने भगवत भक्त जे असतात ना, ते कुठल्याही प्रकारे पापकर्मात कधी अडकत नाहीत. कारण का? ते जे काही करतात ना, ते भगवान श्रीकृष्णांना अर्पण करतात आणि मग नंतर खातात. आणि भगवत भक्त किंवा कृष्ण भावना भावित व्यक्तींना इथे संत असं म्हणण्यात आलेलं आहे. ब्रह्मसंहितेत सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की संत नेहमी भगवत प्रेमात लीन असतात. प्रेमांजनच्छुरित भक्ती विलोचनेन संत सदैव हृदयेषु विलोकयंती. अशा पद्धतीचं वर्णन करण्यात आलंय. काय आहे की भक्त काय करतो? नेहमी भक्तीच्या विविध मार्गाद्वारे श्रवण कीर्तन स्मरण वंदन पाद सेवन दास्य रे, अशा प्रकारे नवविधा भक्ती मार्गाने यज्ञच करत असतात. आणि सदैव ते यज्ञ करत असल्यामुळे ते भौतिक संसाराच्या पापमय संगतीच्या सर्व प्रकारच्या दोषापासून कायम वेगळे असतात. तर सर्व दृष्टिकोनातनं जर सुखी व्हायचं असेल ना, तर आपल्या सर्वांना पूर्णपणे कृष्ण भावना भावित होण्यासाठी संकीर्तन यज्ञाचा प्रचार करणं खूप आवश्यक आहे. आणि इतर लोक काय आहेत? जे स्वतःसाठी इंद्रिय तृप्तीसाठी अन्न शिजवतात, ते केवळ चोरी करत असतात आणि ते केवळ पापाचं भक्षण करत असतात. जर एखादी व्यक्ती चोर आणि पापी असेल तर ती कशी काय सुखी असू शकते? ही अशक्य गोष्ट आहे.
तर हा एक संदेश आपल्याला या श्लोकातनं प्राप्त होतो. पाहूया 14वा श्लोक, पुढचा श्लोक. अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्न संभवः यज्ञात भवति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भव. सर्व प्राणी मात्र अन्नधान्यावर जगतात, जे पावसापासून उत्पन्न होते. पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो आणि यज्ञ विहित कर्मापासून उत्पन्न होते. काय की हे संपूर्ण तात्पर्य आपण वाचायचंय. अतिशय महत्वाचे मुद्दे आहेत की ह्याच्यामध्ये असं सांगण्यात आलंय की भगवंतांना ना केवळ यज्ञाद्वारे संतुष्ट करण्यात येतं. म्हणून जो यज्ञ करत नाही ना तो स्वतः टंचाईग्रस्त होऊन जाईल. हा प्रकृतीचा नियम आहे. जिथे यज्ञ होत नाही ना तिथे दुष्काळ वगैरे या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणावर असतात. म्हणून या युगासाठी ना विशेष संकीर्तन यज्ञ सांगण्यात आलेला आहे. आणि हा यज्ञ काय करतो, तो मुबलक स्वरूपात पाऊस आणतो आणि त्यापासून अन्नधान्य निर्माण होतं. कारण जगण्यासाठी केवळ मनुष्याला अन्नधान्यच पाहिजे, हीच त्याची प्राथमिक आवश्यकता आहे. आणि यज्ञ केला तर निदान अन्नधान्याच्या टंचाईपासून तरी आपलं संरक्षण होईल. आता या ठिकाणी असं सांगण्यात आलंय की देवी देवतांची वेगळी पूजा करण्याची आवश्यकता का नाहीये. तर देवी देवता कोण आहेत, तर भगवंतांच्या या संपूर्ण विश्वाच्या प्रशासनातले ते अधिकारी आहेत आणि भगवंतांनी त्यांना तशा प्रकारची शक्ती प्रदान करण्यात केलेली आहे. आणि ते सर्व देवी देवता भगवंतांची सेवा करत असतात. इंद्र, चंद्र, वरुण, वायू यांच्यासारख्या देवतांना भौतिक कार्याची व्यवस्था करण्यासाठी अधिकारी म्हणून नेमण्यात आलेलं असतं. आता वेद काय करतात, आपल्याला या देवतांना संतुष्ट करण्यासाठी यज्ञ करण्याचा आदेश देतात. जेणेकरून काय होईल, हे सर्व देवी देवता पुरेशा प्रमाणात अन्नधान्य निर्मिती करतील, पुरेशा प्रमाणात हवा, प्रकाश, पाणी पुरवठा करतील आणि त्यांना त्यांचे यज्ञ मनुष्यांनी दिले की ते प्रसन्न होतील. पण जेव्हा डायरेक्ट भगवंतांची पूजा केली जाते, म्हणजे काय की जेव्हा श्रीकृष्णांची पूजा केली जाते तेव्हा शरीराच्या विविध अवयवांची, हे जे देवदेवता भगवंतांचे विविध अवयव आहेत त्यांची आपोआपच पूजा होते. म्हणून देवी देवतांची निराळी पूजा करण्याची आवश्यकता राहत नाही. या संदर्भात एक छान उदाहरण देण्यात येतं. तर मागे आपण पाहिलं, देवा नारायणा अंगजा. भगवान श्रीकृष्णांचे शरीराचे विविध अवयव हे देवी देवता प्रतिनिधित्व करतात. मग शरीराचं जर पोषण करायचं असेल तर आपल्याला फक्त पोटामध्ये अन्न दिलं ना की संपूर्ण शरीराचं आपोआप पोषण होतं. त्याच पद्धतीने वृक्षाच्या मुळाशी पाणी घातलं ना की आपोआप वृक्षाचे जे सगळे अवयव आहेत, खोड आहे, साल आहे, पान आहे, फांद्या आहेत, मोठ्या फांद्या आहेत, फळ आहे, फूल आहे, पराग आहे, पुंकेसर आहेत, या सगळ्यांचं पालन पोषण होतं ऑटोमॅटिकली, केवळ वृक्षाच्या मुळाशी पाणी घालायचं. आता या संदर्भामध्ये अतिशय छान अशी एनॉलॉजी म्हणजे उपमा प्रभुपाद या ठिकाणी आपल्याला देतात. ती उपमा आपण पाहू की काय होतं. जंतुनाशक लशीचं उदाहरण इथे देण्यात आलेलं आहे की जेव्हा काय होतं, एखाद्या रोगाची साथ पसरते ना तेव्हा सरकार काय करतं, व्हॅक्सिनेशन करतं, म्हणजे लसीकरण सुरू करतं. म्हणजे जंतुनाशक लस हे सगळ्या नागरिकांना टोचतं सरकार. म्हणजे काय होतं, साथीच्या या हल्ल्यापासून मनुष्याचं संरक्षण होतं. आता त्याचप्रमाणे काय होतं की भगवान श्री विष्णू किंवा कृष्ण यांना अर्पण केलेले अन्नपदार्थ आपण ग्रहण केले ना तर भौतिक आसक्तीचा प्रतिकार करण्यासाठी पुरेशा प्रमाणात आपल्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते आणि हे अन्न आपल्याला समर्थ बनवतं. आणि जो अशा प्रकारचं आचरण करतोय ना त्याला भगवत भक्त म्हटलं जातं. म्हणजेच जो कृष्ण भावना भावित व्यक्ती श्रीकृष्णांना अर्पण केलेलं अन्न ग्रहण करतो तो आध्यात्मिक साक्षात्काराच्या प्रगतीमध्ये अडथळे जे असतात ना, भौतिक संसर्गाच्या फळांचा तो प्रतिकार करू शकतो. आणि जो भगवत प्रसाद ग्रहण करून प्रतिकार करण्यात समर्थ झालाय तो या दोषांच्या हल्ल्यापासून स्वतःला वाचवू शकतो. आणि जो असं करत नाही तो
त्याचा पापकर्मांचा साठा दिवसेंदिवस वाढत जातो. त्यामुळे त्याला डुक्कर कुत्र्याप्रमाणे हलक्या योनीचं शरीर प्राप्त होतं. कारण त्याच्या पापांचं फळ भोगायचं असतं ना त्याला. तर भौतिक जग हे पूर्णपणे दोषाने भरलेलं आहे. त्यामुळे जो कोणी असं करत नाही तो दोषाचे परिणाम भोगण्यासाठी पात्र होतो. काय प्रभुपाद इथे आपल्याला एक सत्यता सांगतायत, वास्तविकता सांगतायत. सरते शेवटी ना आपल्याला मोठमोठ्या कारखान्यांच्या उत्पादनावर नाही तर शेतीच्या उत्पादनावर अवलंबून राहावं लागतं. अन्नाद भवंती भूतानी. आणि शेतीचं उत्पादन कशाने होतं? पुरेशा प्रमाणात पाऊस झाल्याने होतं. या पावसाचं नियंत्रण इंद्र, चंद्र, वरुण, वायू, सूर्य इत्यादी देवतांवर अवलंबून असतं. आणि या सर्व देवता भगवान श्रीकृष्णांचे सेवक आहेत. त्यामुळे काय करायचं हे समजण्यासाठी आपल्याला पुरेशी बुद्धिमत्ता या श्लोकात भगवंत प्रदान करतायत. श्रील प्रभुपाद आपल्याला तात्पर्यामध्ये सांगतायत. त्याचा आपण गंभीरपणे विचार केला पाहिजे. 15वा श्लोक पाहूया आपण. कर्म ब्रह्मोद्भवम विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवम तस्मात् सर्वगतम ब्रह्म नित्यम यज्ञे प्रतिष्ठितम. वेदांमध्ये नियत कर्म सांगण्यात आली आहेत आणि वेद साक्षात पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण यांच्यापासून प्रकट झाले आहेत. म्हणून सर्वव्यापी ब्रह्मतत्व हे यज्ञ कर्मात शाश्वतरित्या स्थित झालेले आहे. हे आपण समजून घ्यायचं. पाहूया 15व्या श्लोकाच्या विश्लेषणामध्ये श्रील प्रभुपाद काय सांगतात की काय केलं की श्रीकृष्णांनी भौतिक प्रकृतीवर दृष्टिक्षेप टाकला आणि सर्व जीवांची गर्भधारणा केली. निर्मिती किंवा बद्ध जीवांना भौतिक प्रकृतीमध्ये त्याच्या गर्भामध्ये गर्भस्थ करून झाल्यावर त्यांनी वेदांमध्ये असं मार्गदर्शन दिलं की ज्यांना स्वीकार करून बद्ध जीव पुन्हा भगवत धामात परत येऊ शकतील. अशा पद्धतीने त्यांनी अरेंजमेंट केली. यज्ञार्थात कर्मण किंवा श्रीकृष्णांच्या संतुष्टी प्रित्यर्थ आवश्यक असणाऱ्या कर्मांचं विस्तृत वर्णन या श्लोकात करण्यात आलंय. जर आपल्याला यज्ञपुरुष किंवा श्री विष्णू यांच्या संतुष्टी प्रित्यर्थ कार्य करायचं असेल तर ते कर्म करण्यासाठी आवश्यक त्या मार्गदर्शनाचा शोध आपण ब्रह्म किंवा वेदांमधनं घेणं आवश्यक आहे. म्हणून वेद हे कर्मविधींची संहिता आहे असं सांगण्यात आलंय. वेदांमध्ये ना नियत कर्म सांगण्यात आलेली आहेत आणि वेद साक्षात पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण यांच्यापासून प्रकट झाले म्हणून त्याला अपौरुषेय असं म्हटलेलं आहे. कारण पुरुषांमध्ये किंवा या भौतिक जगतात असलेल्या व्यक्तीमध्ये असणारे 4 दोष हे भगवंतांमध्ये नाहीत आणि भगवंतांपासून डायरेक्ट वेद निर्माण झाले. म्हणून सर्वव्यापी ब्रह्मतत्व हे यज्ञकर्मात शाश्वतरित्या स्थित झालेलं आहे. म्हणून काय केलं पाहिजे? नेहमी वेदांकडनं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. वेदांच्या मार्गदर्शनाशिवाय केलेल्या कोणत्याही कार्याला विकर्म, अनधिकृत कर्म किंवा पापकर्म असं म्हटलं जातं. म्हणून काय की वेदाच्या मार्गदर्शनाशिवाय आपण कधीही कुठनंही बाहेरच्या गोष्टीकडनं मार्गदर्शन घ्यायचं नाही. म्हणून कर्मांच्या प्रतिक्रियांपासून जर आपल्याला वाचवायचं असेल तर नेहमी वेदांकडनं मार्गदर्शन केलं आहे. आणि म्हणजे याचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर कसं देता येतं की सामान्य जीवनात आपण ज्या राष्ट्राचे नागरिक असतो त्या राष्ट्राच्या नियमांचं पालन करावं लागतं. आपण अमेरिकेत असू तर अमेरिकेत देशाचे जे नियम आहेत त्याचं पालन करावं लागेल. भारतात असू तर भारत देशाचे जे नियम आहेत त्याचं नियमांचं पालन करावं लागेल. म्हणून मनुष्याने काय करायचं? भगवंतांच्या सर्वश्रेष्ठ जे नियम आहेत भगवंतांनी घालून दिलेले वेदाज्ञा त्याच्याप्रमाणे कर्म केलं पाहिजे. आता सर्वशक्तिमान भगवंत हा एक मुद्दा महत्वाचा आहे की भगवंत इतके शक्तिमान आहेत की ते आपल्या प्रत्येक इंद्रियाद्वारे इतर इंद्रियांचे कार्य सुद्धा करू शकतात. अंगानी यस्य सकलेंद्रिय वृत्तिमांती पश्यन्ति पांति कलयन्ति चिरम जगन्ति अशा पद्धतीने ब्रह्मसंहितेत स्पष्ट करण्यात आले. म्हणजेच काय तर भगवंत श्वासोच्छ्वास करतात ना त्याद्वारे सुद्धा ते बोलू शकतात. डोळ्याद्वारे ते गर्भधारणा करू शकतात.
आणि मागे काय चाललंय हे त्यांना बघण्यासाठी मागे वळून बघण्याची आवश्यकता नाही. त्यांचा डोक्याचा कुठलाही भाग, त्यांच्या इंद्रियांचा कुठलाही भाग मागचं सुद्धा पाहू शकतो, पुढचं सुद्धा पाहू शकतो. अंगानी यस्य सकलेंद्रिय वृत्ती म्हणते. तर हे अशा पद्धतीने भगवंत सर्वशक्तिमान आहे. त्यांनी काय केलं तर भौतिक प्रकृतीवर फक्त दृष्टिक्षेप टाकला आणि सर्व जीवांची गर्भधारणा करून टाकली. निर्मिती किंवा बद्ध जीवांना भौतिक प्रकृतीमध्ये गर्भस्थ करून झाल्यावर त्यांनी त्यांच्यासाठी वेदांमध्ये मार्गदर्शन केलं की ज्याचा स्वीकार करून हे आपण जे बद्ध जीव आहोत ना, हे भगवत धामात परत जाऊ शकतो. ही बद्ध जीवांसाठी एक संधी आहे. तर भौतिक प्रकृतीतल्या सर्व बद्ध जीवांसाठी, भौतिक भोगांसाठी ते खूप उत्सुक असतात. पण वेदांची रचनाच भगवंतांनी अशा पद्धतीने केली की ज्यामुळे मनुष्यना आपल्या विकृत इच्छा आहेत ना, तो त्या पूर्ण करू शकतो आणि तथाकथित भोग संपल्यानंतर भगवंतांकडे तो परत जाऊ शकतो. म्हणजेच मोक्ष प्राप्ती करण्यासाठी बद्ध जीवांना एक संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर कृष्ण भावनेचं महत्व, कृष्ण भावनाभावित होऊन बद्ध जीवांनी यज्ञ पद्धती अनुसरण करण्याचा प्रयत्न करणं खूप आवश्यक आहे. ज्यांनी वेदांचं पालन केलेलं नाहीये ते सुद्धा कृष्ण भावनेच्या तत्वाचा अंगीकार करू शकतात. कारण कृष्ण भावनेच्या तत्वांचा अंगीकार करणं म्हणजे वैदिक कर्म किंवा वैदिक यज्ञ केल्याप्रमाणेच आहे. ह्याच्यात आणि त्याच्यात काही फरक नाही आहे. तर हे महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आपण अभ्यास करायचा आहे. आपण पाहूया 16वा श्लोक. 16व्या श्लोकामध्ये एवं प्रवर्तितं चक्रम नानुवर्तयति यः अघायुरिंद्रियारामो मोघ पार्थ सजीवती. हे पार्थ, जी व्यक्ती वेदाद्वारे प्रस्थापित यज्ञचक्राचे पालन मनुष्य जीवनामध्ये करीत नाही ती निश्चितपणे पापमय जीवन जगते. अशी व्यक्ती केवळ इंद्रिय तृप्ती करताच जगत असल्याचे व्यर्थच जीवन ती जगत असते. काय वेदांमध्ये सांगण्यात आलेले जे यज्ञ आहेत ना, हे प्रत्यक्षपणे विशिष्ट देवी देवतांना उद्देशून असतात. अप्रत्यक्षपणे हे सर्व कृष्ण भावनेचं आचरण आहे. कारण जेव्हा व्यक्ती यज्ञ करण्यामध्ये निपुण होतं ना, तेव्हा ती निश्चितपणे कृष्ण भावना भावित बनते. पण जर यज्ञ करण्याने मनुष्य कृष्ण भावना भावित होत नसेल तर अशा तत्वांना केवळ नैतिक आचारसंहिता मानलं जातं. म्हणून एखाद्याने केवळ नैतिक आचारसंहितेपर्यंत आपली प्रगती लिमिटेड नाही करायची आहे. तर कृष्ण भावनेच्या प्राप्तीसाठी याच्या पलीकडे जाण्याची त्याची तयारी असली पाहिजे. तर या ठिकाणी काय केलंय माहितीये का, भगवंतांनी एक फिलॉसॉफी या भौतिक समाजात चालत असते. काबाड कष्ट करा आणि इंद्रिय उपभोग घ्या. ह्या भोगवादी तत्वज्ञानाची भगवंतांनी निंदा केली आहे या ठिकाणी. आणि यज्ञ पद्धतीची योजना कशा पद्धतीने आहे की जे इंद्रिय तृप्तीमध्ये रत झालेले लोक आहेत ना, त्यांच्या शुद्धीकरणासाठी या उपरयुक्त यज्ञ चक्राचं पालन करणं खूप आवश्यक आहे. कर्माचे विविध प्रकार आहेत. जे कृष्ण भावना भावित नाही आहेत ना, ते निश्चितपणे काय आहेत तर इंद्रिय तृप्तीमध्ये दंग झालेले आहेत. म्हणून त्यांना पुण्यकर्म करणं हे जरुरी आहे. यज्ञ पद्धती अशा रीतीने योजण्यात आली आहे की ज्यामुळे विषय वासनेमध्ये दंग असलेली व्यक्ती आपल्या इच्छा इंद्रिय तृप्तीच्या कर्मफलांमध्ये न गुरफटता सुद्धा ती तृप्त करू शकते. आता काय की प्रकृतीच्या नियमानुसार विशेषतः म्हणजे मनुष्य जीवन हे कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग या तिन्हीपैकी कोणत्याही एका मार्गाद्वारे आत्मसाक्षात्कारासाठी प्राप्ती करण्यासाठी आवश्यक आहे. पाप आणि पुण्याच्या पलीकडे असणारे अध्यात्मवादी लोकांच्यासाठी वेद वर्णित यज्ञाचं कठोरतेने पालन करण्याची अजिबात आवश्यकता नाही. इतका सहज सुलभ कृष्ण भावना भावित भक्तियोग आहे. तर या श्लोकातनं हे महत्वाचे काही मुद्दे आपल्याला प्राप्त होतात. आता आपण पाहू 17 आणि 18वा श्लोक. तर 17व्या श्लोकात सांगण्यात आलंय यस्त्वात्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः
आत्मन्येव च सतंतुष्ट तस्य कार्यम न विद्यते. पण जो आत्म्यातच रममाण झाला आहे, ज्याचे जीवन आत्मसाक्षात्कारी आहे आणि जो पूर्णपणे संतुष्ट होऊन आत्म्यामध्येच समाधानी आहे, त्याला काही कर्तव्य राहत नाही. नैव तस्य कृतेनार्थो ना कृते नेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थ व्यपाश्रयः. आत्मसाक्षात्कारी मनुष्याला आपलं विहित कर्म करून कोणताही हेतू प्राप्त करायचा नसतो. तसंच या प्रकारचं कर्म न करण्याचेही त्याला काही कारण नसतं. त्याचबरोबर इतर प्राणीमात्रांवर अवलंबून राहण्याचीही त्याला काही आवश्यकता नसते. तर तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद काही महत्वाचे मुद्दे आपल्याला सांगतात की जो मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावनाभावित असून आपल्या कृष्ण भावनाभावित कर्मामध्ये संतुष्ट आहे ना, त्याला इतप्पर काहीही कर्तव्य करावी लागत नाही. केवळ कृष्ण भावनाभावित असल्यामुळे हजारो यज्ञ केल्याने हृदयातली जी धुतली जाणारी अशुद्ध मलिनता आहे ना, ही त्याच्या हृदयातनं तात्काळ धुतली जाते. चेतो दर्पण मार्जनम. आणि चेतनेच्या अशा शुद्धीकरणाने मनुष्याला भगवंतांशी असलेला जो आपला शाश्वत संबंध आहे ना, त्याच्या संबंधांचं पूर्ण ज्ञान त्याला होतं. आणि भगवत कृपेने त्याचं जे कर्तव्य आहे ते स्वयंप्रकाशित बनतं. म्हणून त्याला वैदिक आदेशाचं बंधन सुद्धा राहत नाही. आत्मसाक्षात्कारी मनुष्याला ना केवळ कृष्ण भावनाभावित कर्माशिवाय इतर कोणतंही विहित कर्म करण्याचं बंधन असूच शकत नाही. कृष्ण भावना आहे ना, ही निष्क्रियता नाही आहे. कृष्ण भावनाभावित मनुष्य किंवा देवता कोणाचाही आश्रय तो इतर मनुष्यांचा तो घेत नाही. तो कृष्ण भावनेमध्ये जे काही करतो ते कर्तव्य पालन करण्यासाठी पुरेसं असतं. तर आता आपल्यासाठी सगळ्यांसाठी एक होमवर्क या ठिकाणी मी सांगतोय तुम्हाला की आपण सर्व नियमांच्या परे स्थित झालो आहोत का? हो तर का हो, नाही तर का नाही, याचं स्पष्टीकरण तुम्ही एक संपूर्ण फुलस्केप पान भरून द्यायचंय. हा आपल्यासाठी होमवर्क आहे. पाहूया पुढचा श्लोक 19. तस्मात् असक्तः सततं कार्यं कर्म समाचर असक्तो ह्याचरन् कर्म परमाप्नोति पुरुषः. म्हणून कर्मफलांवर आसक्ती न ठेवता मनुष्याने कर्तव्य म्हणून कर्म केलं पाहिजे. कारण अनासक्त होऊन कर्म केल्याने त्याला परमेश्वर प्राप्ती होते. आता आपण पाहू सर्वात श्रेष्ठ काय तर भक्तासाठी पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण सर्वात श्रेष्ठ आहेत आणि निर्विशेषवाद्यांसाठी मोक्ष किंवा मुक्ती सर्वश्रेष्ठ आहे. तर भक्तीसाठी निश्चित मार्ग काय? तर भक्त जो आहे ना तो कुठल्या निश्चित मार्गाचा अवलंब करतो? जो मनुष्य योग्य मार्गदर्शनाखाली कर्मफळांवर आसक्ती न ठेवता श्रीकृष्णांप्रित्यर्थ किंवा कृष्ण भावनाभावित कर्म करतो तो निश्चितपणे जीवनाच्या सर्वश्रेष्ठ ध्येयाप्रत प्रगती करत असतो. आता आपण पाहू की सर्वोच्च दर्जाचं परिपूर्ण कर्म कुठलं आहे? काय आहे की सज्जन असणं किंवा अहिंसक असणं ही वैयक्तिक आसक्तीची बाब असू शकते. पण परमेश्वरासाठी कर्म करणं म्हणजे फळांची अपेक्षा न ठेवता कर्म करणं हे होय. म्हणून पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं कर्म म्हणजे सर्वोच्च दर्जाचं परिपूर्ण कर्म आहे. काही लोक समाजामध्ये असं म्हणू शकतील, नाही आम्ही संजन होणार आहे, आम्ही अहिंसक होणार आहे. याच्यापेक्षा भगवान श्रीकृष्णांनी काय आदेश दिलाय त्या पद्धतीने कर्म करणं हे सर्वश्रेष्ठ कर्म आहे. आता वैदिक कर्मकांड आणि कृष्ण भावनाभावित कर्म. आता यज्ञ कर्मासारखी वैदिक कर्मकांड आहेत ना, ही इंद्रिय तृप्तीच्या क्षेत्रात केलेल्या पापकर्मांचं शुद्धीकरण करण्यासाठी केलेली असतात. परंतु कृष्ण भावनाभावित कर्म आहे ना,
हे शुभ आणि अशुभ कर्मफलांच्या पलीकडे असणारं दिव्य कर्म आहे. कृष्ण भावनाभावित मनुष्याला ना कर्मफळांवर मुळीच आसक्ती नसते, कारण तो केवळ भगवंतांच्या संतुष्टीसाठी कार्य करत असतो. म्हणून असा कृष्ण भावनाभावित भक्त जरी सर्व प्रकारचं कर्म करताना दिसला ना आपल्याला, तरी तो पूर्णपणे अनासक्त असतो. हा या श्लोकातनं मिळणारा महत्वाचा मुद्दा आहे. आपण पाहूया पुढच्या श्लोकामध्ये काय सांगण्यात आले. 20वा श्लोक. कर्मणैव हि संसिद्धिम आस्थिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि. जनक आदी राजांनी केवळ नियत कर्मे करून सिद्धी प्राप्त केली, म्हणून एकंदर सामान्य लोकांना शिकवण्याकरता तू आपले कर्म केले पाहिजेस. जनक महाराजांचं उदाहरण या ठिकाणी देण्यात आलंय. काय जनकासारखे राजे जे आहेत ना, हे आत्मसाक्षात्कारी श्रेणीतले राजे आहेत. म्हणून वेदोक्त कर्मांचं पालन करण्याचं बंधन त्यांना नव्हतं, पण तरी सुद्धा सामान्य लोकांना केवळ उदाहरण घालून देण्याकरता त्यांनी सर्व विहित कर्मांचं आचरण केलं. आता जनक राजा हे सीतामय्याचे पिता आणि भगवान श्री रामचंद्रांचे सासरे होते. भगवंतांचे महान भक्त होते, म्हणून ते दिव्य आध्यात्मिक स्थितीत पहिल्यापासून स्थित होते. परंतु तरी मिथिला म्हणजे आता सध्या बिहार प्रांत जो आहे भारतातला, त्याचा एक भाग, त्याचा राजा असल्यामुळे त्यांनी आपल्या प्रजेला विहित कर्म कसं करायचं याचं शिक्षण त्यांनी दिलं. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचा नित्यसखा अर्जुन यांना कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये लढण्याची आवश्यकता नव्हती, पण तरीही त्यांनी युद्ध केलं, कारण त्यांना सामान्य लोकांना हे शिकवायचं होतं की ज्या ठिकाणी चांगला प्रतिवाद विफल होतो ना, तेव्हा हिंसेची सुद्धा आवश्यकता पडते. कृष्ण भावनेमध्ये जी व्यक्ती स्थित आहे ना, त्याच्याबद्दल आपण पाहू की कृष्ण भावनेमध्ये स्थित असलेल्या व्यक्तीला ना, जरी जगाबद्दल यत्किंचितही आस्था नसली ना, तरी लोकांनी कसं जीवन जगायचं आणि कसं कर्म करायचं त्यांना शिकवण्यासाठी तो कर्म करत राहतो. म्हणजे कृष्ण भावनेतील अनुभवी व्यक्ती असं आचरण करू शकते की त्यामुळे इतर सर्वजण त्यांचं अनुसरण करतात. आणि याचंच वर्णन पुढच्या श्लोकात करण्यात आलंय. 21वा श्लोक आपण पाहूया. यद यद आचरती श्रेष्ठ तत्तदेवेतरो जनः सयत् प्रमाणं कुरुते लोकस्तत् अनुवर्तते. काय आहे की एखाद्या शिक्षकाने शिकवायला प्रारंभ करण्यापूर्वी योग्य असं वर्तन केलं पाहिजे, तरच त्याला आचार्य किंवा आदर्श शिक्षक असं म्हटलं जातं. चैतन्य महाप्रभूंबद्दल सांगायचं म्हटलं तर श्री चैतन्य महाप्रभूंनी सांगितलंय की सामान्य लोकांना शिक्षित करण्यासाठी शिक्षकांनी काय केलं पाहिजे, तर शास्त्राच्या तत्वांचं पालन करणं खूप आवश्यक आहे, अन्यथा तो आचार्य होऊ शकत नाही. आणि मनुसंहितेमध्ये याचा संदर्भ देण्यात येतो की इतर शास्त्रांना मानव समाजाने पालन करण्यायोग्य असे आदर्श ग्रंथ म्हणून मनुसंहिता मानली जाते. म्हणून नेत्याची शिकवण ही आदर्श शास्त्राच्या सिद्धांतांवर आधारित असली पाहिजे, हे याच्या मागचं कारण आहे. नेत्याची शिकवण, नेता, तर नेत्याची शिकवण ही सामान्य जनांना नेहमीच काय असतं, नेत्याची गरज असते जो व्यावहारिक आचरणाद्वारे लोकांना शिक्षण देऊ शकेल. आता आपण पाहू की एखादा नेता स्वतः जर स्मोकिंग करत असेल, सिगरेट ओढत असेल, तर तो लोकांना तुम्ही सिगरेट ओढू नका असं शिकवू शकत नाही, कारण तो स्वतःच पालन करत नाहीये. त्याचप्रमाणे एखादा शिक्षक जो आहे तो प्रमाणित शास्त्रांच्या तत्वाविरुद्ध कोणतेही नियम निर्माण करू शकत नाही. ज्याला स्वतः उन्नत व्हायचं आहे ना, त्यांनी महान आचार्यांनी अनुसरण केलेल्या आदर्श सिद्धांतांचं पालन करणं खूप अत्यावश्यक असतं. त्याशिवाय तो एक योग्य आचार्य किंवा शिक्षक होऊ शकत नाही. तर अशा पद्धतीने या 21व्या श्लोकाचं निरूपण संपन्न झालंय.
त्याचबरोबर हा धडा सुद्धा संपन्न झालाय. ग्रंथराज श्रीमद भगवत गीता की जय, श्रील प्रभुपाद की जय, गुरु महाराज की जय, निताई गौर प्रेमानंदे, हरि हरि बोल. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.